मुख्यमंत्री सडक योजनेच्या नावाखाली अंधार। मेळघाटामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा उडाला बोजवारा। परसोली ते मोगर्दा कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे। मुख्यमंत्री सडक योजनेचे मुख्य अभियंता लक्ष देतील का? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा खरा वाली कोण? जंगल में मोर नाचा किसने देखा, इस तर्ज पर यहाँ पर बहुत से काम किए जाते हैं। ऐसा ही एक काम हमें यहाँ पे परसोली से मोगर्दा जाने वाला जो रास्ता है, देश ने आज आज़ादी का अमृत महोत्सव साजरा किया है। आज़ादी का अमृत महोत्सव साजरा करने के बाद में परसोली गांव के लोगों को रास्ते की सुविधा मुहैया शासन की तरफ से की जा रही है, लेकिन जो ठेकेदार है वो यहाँ पे बहुत ही घटिया दर्जे का काम करते हुए दिखाई दे रहा है। हमें यहाँ पर हमें देखने को मिल रहा है कि ठेकेदार ने अपना काला काम छुपाने के लिए यहाँ पर ये जो सीमेंट का काम है इसमें बहुत कम सीमेंट वापरा है और उसके ऊपर काली पोत दी है ताकि उसका काला काम दिखाई ना दे। अब यहाँ पे जो संबंधित अधिकारी है, कर्मचारी है, क्या उन्हें इस ठेकेदार के काले काम दिखाई देते हैं और काले काम दिखाई देने के बाद वो क्या कार्रवाई करते हैं, इसकी ओर हमारा ध्यान लगा हुआ है। भारताने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे। भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी मात्र आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या परसोली गावाला रस्ताच नव्हता। नव्याने मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाच्या मार्गदर्शनाखाली युद्धस्तरावर सुरू असल्याचे दिसून येत आहे। मात्र गंभीर बाब अशी की या बांधकामाकडे संबंधित मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागातील अभियंत्यांनी पाठ फिरविल्यामुळे आणि पूर्णतः बेजबाबदारपणामुळे संबंधित कंत्राटदार मनमर्जीप्रमाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे बांधकाम करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। परसोली गावातील नागरिकांना मुख्यालयाशी संपर्क राहण्याकरिता कच्च्या रस्त्यातून तारेवरची कसरत करून मार्ग काढून कसेबसे मुख्यालयी धारणी पोहोचावे लागत असे। याला अनुसरून शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधी अंतर्गत मोगर्दा ते परसोली सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची मंजुरात करून ई लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून मध्य प्रदेशामधील ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीला रस्ता बांधकामाची जबाबदारी देण्यात आली होती। जवळपास 5 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान रपटे, नाल्या तर कुठे मोठ्या पुलांचे बांधकाम संबंधित ज्योती कन्स्ट्रक्शन कंत्राटदार कंपनीकडून केले जात आहे। या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता कामावरती अंदाजपत्रकाला डावलून नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे कार्य संबंधित कंत्राटदार कंपनी करीत असल्याचे दिसून येत आहे। गंभीर बाब अशी की रस्त्यावर रपटे, नाल्या आणि पुलांचे बांधकाम करतेवेळी वाळूचा वापर न करिता डस्ट वापरून अत्यंत कमी सिमेंटचा वापर करून बांधकाम केले जात आहे। इतकेच नव्हे तर सिमेंट कॉन्क्रीटद्वारे बांधकाम करण्यात आलेल्या रपटे, नाल्या आणि पुलांवर संबंधित कंत्राटदार कंपनीकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये क्युरिंग केल्याचे दिसून येत नाही। या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधी अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता बांधकामावर विभागातील एकही अभियंता उपस्थित दिसून आलेला नाही। ग्राम सडक योजनेतील अभियंता कामावर अनुपस्थित असल्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनी मनमर्जीप्रमाणे निकृष्ट दर्जाचे कार्य करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमध्ये गैरप्रकार करताना आढळून येत आहे। या योजनेमधील अभियंत्यांनी मोगर्दा ते परसोली या रस्त्याच्या बांधकामावर विशेष लक्ष वेळेवर दिले नाही तर रस्त्याचे बांधकाम निकृष्ट होऊन अवघ्या काही काळामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होण्याची दाट शक्यता आहे। शासनाच्या कोट्यावधी रुपयांतर्गत बांधण्यात येत असलेल्या परसोली ते मोगर्दा रस्त्याच्या बांधकामाकडे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील अभियंता कोणत्या प्रकारे लक्ष देतात ही भविष्यात पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सोबत जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।